तर काय तुम्ही सुद्धा विचार करता यूट्यूबवर यायचं आहे आणि तुम्हाला कळत नाही की यूट्यूबवर कसं यायचं, यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं, यूट्यूबवर व्हिडिओ कसा शूट करायचा, पहिला व्हिडिओ कसा टाकायचा आणि यूट्यूब चॅनल खरोखर ग्रो होतं का चांगल्या पद्धतीने काम केलं तर, आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो व्हिडिओ शूट करायचा, व्हिडिओ एडिट करायचा, व्हिडिओ अपलोड करायचा, या सगळ्या गोष्टींबद्दल एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. मराठी क्रिएटर असाल तुम्ही किंवा यूट्यूबवर येण्याचा तुमचा विचार आहे तर तुम्हाला यूट्यूबवर नक्की यायला पाहिजे. आणि कशा पद्धतीने तुम्ही यूट्यूबवर आल्यानंतर सुरुवातीपासूनच जर तुम्ही बेस्ट स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्हाला जे आहे कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणताही व्हिडिओ तुम्हाला बघायची आवश्यकता भासणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट करूया की यूट्यूबवर येण्यासंदर्भात सगळ्यात पहिली महत्त्वाची जी स्टेप असते ती असते यूट्यूब चॅनल सुरू करायचं. आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनामध्ये असेल की आपल्याला यूट्यूब चॅनल सुरू करायचं, पण सुरू कसं करायचं नेमकं ते समजत नाहीये. काय करायचं? सोपं आहे. एक ईमेल आय डी पाहिजे फक्त तुमच्याजवळ आणि एक अँड्रॉइड फोन किंवा स्मार्टफोन असला पाहिजे. जर तुमच्याजवळ स्मार्टफोन आहे आणि एक ईमेल आय डी तुमची स्वतःची आहे तर काय करायचं, यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये जायचं. ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला क्रिएट अ चॅनल म्हणून ऑप्शन येतं. त्याच्यामध्ये क्रिएट अ चॅनल केल्यानंतर चॅनलचं नाव ठरवा, चॅनलचा हँडल सिलेक्ट करा आणि कशाबद्दल तुमचं चॅनल आहे अबाउट सेक्शनमध्ये लिहा. आणि थोडीफार जी सेटिंग असते, म्हणजे आता यूट्यूब चॅनल आपण जर समजा सुरू केलं तर तेव्हा तुमचं यूट्यूब चॅनल तर बनून जातं. क्रिएट अ चॅनलवर क्लिक केलं की तुमचं चॅनल लगेच 2 मिनिटात बनून जातं. नंतर गोष्ट येते की आपलं चॅनल बनल्यानंतर खरोखर आपल्याला व्ह्यूज यायला लगेच सुरुवात होईल का लाखोमध्ये हजारोमध्ये, तर तसं नाही. आपल्या चॅनल संदर्भात काही बेसिक सेटिंग असतात त्या कराव्या लागतात. आता बेसिक सेटिंग कोणत्या? तुमच्या चॅनलची कीवर्ड, तुमचं कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही कोणत्या रिलेटेड कशाशी रिलेटेड व्हिडिओ बनवता या संदर्भात तुम्हाला माहिती लिहिणं खूप आवश्यक आहे. आणि तुमच्या चॅनलवर लोगो असला पाहिजे, तुमच्या चॅनलचं बॅनर असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी काही बेसिक सेटिंगमध्ये येतात. कस्टमायझेशन सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर म्हणलं मला की सेटिंगवर सुद्धा आम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे तर तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये इथं खाली कमेंटमध्ये लिहू शकता की यूट्यूब चॅनल उघडल्यानंतर कोणत्या सेटिंग महत्त्वाच्या आहे, तर त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ नक्की बनवेल जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारलं तर. आता करूया दुसरी महत्त्वाची गोष्ट. तुम्ही चॅनल तर उघडलं, आता व्हिडिओ टाकायचा आहे, ठीक आहे. तर व्हिडिओ टाकण्या अगोदर पहिली जी स्टेप येते ती येते व्हिडिओ शूट करणे. आता सगळ्या जणांचा प्रॉब्लेम इथंच येतो. काही जणांच्या इथे 2 ऑप्शन आहेत. एक, सगळ्यांच्या मनामध्ये पहिला हा प्रश्न असतो की मला तर कॅमेरासमोर जायचं नाही आहे. आता काही गृहिणी किंवा महिला ज्या असतात त्या काय करतात, त्यांना असं वाटतं की बुवा आपण कॅमेरासमोर किंवा घरच्यांची परमिशन असते किंवा सध्या सुरुवातीला आपल्याला थोडं ऑकवर्ड फील होतं. तर मग त्यावेळेस जर तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर यायचं नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर न येता तरीसुद्धा तुम्ही तुमची जी क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. आता तुम्ही एक तर फेस कॅम व्हिडिओ बनवा किंवा एक तर तुम्ही फक्त व्हॉइस ओव्हर करा, म्हणजे व्हिडिओ शूट करा आणि त्याला फक्त व्हॉइस ओव्हर करा, ठीक आहे. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला व्हिडिओ शूट कसा करायचा त्या संदर्भात तुम्हाला काही टिप्स देतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ टाकायच्या अगोदर व्हिडिओ शूट करावा लागेल. तर काय करायचं, तुमचा व्हिडिओ कशाशीही संदर्भात असला तर तुम्ही काय करा, त्याला 6, 7, 8, 10 पार्टमध्ये शूट करा. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय दाखवायचं ते घ्या, नंतर दुसरा पार्ट शूट करा, नंतर तिसरा पार्ट शूट करा. समजा फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मला जर समजा रेसिपी चॅनल सुरू करायचं आहे तर मग मी अगोदर काय करणार, पहिला इंट्रोमध्ये मला काय दाखवायचं ते घेणार, नंतर मग काय दाखवायचं मला मी काय काय बनवणार आहे ते घेणार, नंतर मग ते बनवण्यासाठी काय काय रेसिपी लागतात त्या सगळ्या गोष्टी दाखवणार आणि नंतर मग प्रोसेस दाखवणार, कशा पद्धतीने मी रेसिपी बनवली किंवा रेसिपी केली मी किंवा कशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस झाली आणि सगळ्यात शेवटी कशा पद्धतीने मी हा पदार्थ बनवला ते दाखवणार. जर व्लॉग असला तर व्लॉग काय करायचं, मी आज कुठेतरी बाहेर टूरला जातोय तर त्यावेळी स्टार्टिंगला काहीतरी क्लिप घ्या, डेस्टिनेशनवर जाताना मधला जो पोर्शन आहे तो घ्या, ट्रॅव्हलिंग करताना, नंतर तिथं पोहोचल्यानंतर तिथले काही क्यूट मोमेंट जे आहे ते कॅप्चर करा, शूट करा आणि नंतर मग तिथून आल्यानंतर तुम्हाला जे वाटतं की काय काय एक्सपिरियन्स आला तो एक शेअर करा आणि नंतर मग एंड जो आहे व्हिडिओ एंड करू शकता. तर काही पार्टमध्ये तुम्ही जर व्हिडिओ शूट केला, आता हा झाला तुमचा व्हिडिओ तयार. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे व्हिडिओ शूट केल्यानंतर लगेच टाकायचं का नाही. तो व्हिडिओ शूट केल्यानंतर तुमच्याजवळ ज्या 6, 7, 8 क्लिप्स आहे त्यांना जोडायचा आणि एक पूर्ण व्हिडिओ तयार करायचा. आता कधी कधी काय होतं, आपण व्हिडिओ शूट करतो, तो व्हिडिओ शूट करत असताना आवाज बाहेरचा आवाज येतो किंवा नको असलेला पार्ट असतो, मग तो पार्ट आपल्याला काढून टाकावा लागतो. किंवा कधी कधी त्याला जर आवाज नसला तर त्याला आपला स्वतःचा आवाज द्यायचा, कधी कधी म्युझिक नसलं तर म्युझिक ॲड करायचं. तर कोणते एक अजून महत्त्वाची गोष्ट आली, म्युझिक लावताना एक गोष्ट महत्त्वाची घ्यायची, कॉपीराईट असणारं म्युझिक वापरायचं नाही. त्याच्यामुळे कॉपीराईट स्ट्राईक येते किंवा कॉपीराईट क्लेम येतो. त्याच्यामुळं फ्री असलेलं म्युझिक वापरायचं जे यूट्यूबमध्ये मिळतं. तुम्हाला जर माहीत नसेल तर मला सांगा, मी सांगेल कुठे मिळते कुठे नाही, ठीक आहे. आता आहे की यूट्यूब व्हिडिओ शूट तर केला पण त्याला एडिट कसं करायचं, काहीच नाही, सोपं आहे.
प्ले स्टोअरवर जायचं. तिथं खूप साऱ्या फ्रीमध्ये ॲप्लिकेशन अवेलेबल आहे. त्यातली कोणती तरी तुम्हाला जी आवडेल, तुम्हाला जी सुचेल ती ॲप्लिकेशन डाउनलोड करा. मी 2-4 नावं सांगतो. एक VN आहे, एक CapCut आहे, एक VLLO आहे. ह्या काही 2-3 ॲप्स आहे. अजूनही काही ॲप्स आहे त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या ज्या 5-6 क्लिप्स तुम्ही घेतलेल्या आहे त्याला सिलेक्ट करा, त्या ॲपमध्ये घ्या. ॲपमध्ये घेतल्यानंतर जो पार्ट नको असलेला असतो किंवा जो पार्ट नको आहे तो कट करा. व्हॉइस ओव्हर करायचा असेल व्हॉइस ओव्हर करा. तुम्हाला काही टेक्स्ट ॲड करायचं असेल किंवा काही विशेष गोष्टी ॲड करायच्या असतील त्याच्यामध्ये त्या करा. आणि नंतर पूर्ण व्हिडिओ जो आहे तुमचा व्यवस्थित बनवा. आणि त्या व्हिडिओला म्युझिक लावायचं असेल म्युझिकसुद्धा लावू शकता. ठीक आहे, म्हणजे याला म्हणतात व्हिडिओ एडिटिंग. आता एडिटिंग तर झाली, व्हिडिओ एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट करा म्हणजे पूर्ण व्हिडिओ बनवून घ्या. आता व्हिडिओ तयार झाला आहे म्हणजे आपण काय केलं, अगोदर व्हिडिओ शूट केला आहे म्हणजे आपण चॅनल बनवलं, नंतर व्हिडिओ शूट केला आहे, व्हिडिओ एडिटसुद्धा केला आहे. आता टाकायचं. तर टाकण्यासाठी जास्त वेळ नका करू. तुम्ही विचार कराल की माझा व्हिडिओ खूप छान नाही बनला, कसा बनला, काय बनला, हे विचार नका करू. तुम्ही स्टार्टिंगला तुम्ही नवीन आहात तर तुमचा व्हिडिओ थोडा कमी जरी क्वालिटीचा असला तरीसुद्धा चालून जातो, कारण की समोरच्याला ते कळतं. आणि तुम्हाला सुरुवातीला जास्त व्ह्यूज येणार नाही किंवा जास्त लोक बघणारसुद्धा तुमचा व्हिडिओ जो आहे जास्त लोकांसमोर जास्त रेकमेंड होणार नाही सुरुवातीला. त्याच्यामुळे काळजी करू नका. सुरुवातीचा कोणाचाही व्हिडिओ, कोणतेही मोठमोठे क्रिएटर असले तर त्यांचा व्हिडिओ, सुरुवातीचा व्हिडिओ बघा, एकदम जो आहे खूप त्यांची क्वालिटी जी आहे एवढी चांगली नसते. डे बाय डे तुम्हाला कळत जातं. त्याच्यामुळे लाजू नका किंवा काहीच नका करू. फक्त तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे छानपैकी, त्या व्हिडिओला फक्त काय करायचं, तुम्हाला आता अपलोड करायचं आहे. यूट्यूबवर जायचं आहे, प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर अपलोड व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओला व्यवस्थित एक टायटल द्या. नंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कशा संदर्भात तुमचा व्हिडिओ आहे ते लिहा. 2-4 हॅशटॅग टाका, तुमचं नाव टाका, तुमच्या चॅनलचं नाव टाका आणि तुमच्या व्हिडिओशी संदर्भात 2-4 हॅशटॅग टाका आणि व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये हे करा. काय करा, अपलोड करा. तुम्ही म्हणसाल अनलिस्टेड म्हणजे काय, तर तिथं ऑप्शन असतं की तुमचा व्हिडिओ अपलोड झाल्या पब्लिक करायचा का अनलिस्ट करायचा. तर तिथे अनलिस्ट सेव्ह करायचं, तरच तुमचा व्हिडिओ जो आहे प्रोसेस होतो आणि नंतर मग आपल्या मनाला वाटेल तेव्हा पब्लिक करायचं. ठीक आहे, नंतर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर 2-4 टॅग्स टाकायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ जो आहे व्यवस्थितरित्या अपलोड करायचा. व्हिडिओ अपलोड करत असताना एका साईडला व्हिडिओचं पोस्टर किंवा व्हिडिओचा थंबनेल बनवून ठेवायचा. तो म्हणसाल थंबनेल किंवा पोस्टर काय असतं, तर बघा तुमचा व्हिडिओ बनवला तुम्ही तो व्हिडिओ बनवल्यानंतर काय करायचं, त्या व्हिडिओच्या वरून काही ना काही आकर्षक गोष्ट दिसली पाहिजे. आता तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. आपण ज्यावेळेस यूट्यूब उघडतो तर आपल्याला खूप कोणता व्हिडिओ बघतो आपण, ज्या व्हिडिओचं पोस्टर किंवा जी व्हिडिओ आपल्याला आवडतो किंवा जे टेक्स्ट आपल्याला अट्रॅक्ट करतं त्या गोष्टीवर आपण क्लिक करतो, तर त्याला म्हणतात व्हिडिओचा थंबनेल. तुमच्यासमोर जो व्हिडिओचा पोस्टर येतं त्याला व्हिडिओचा थंबनेल असं म्हणतात. मग तो थंबनेल जो आहे तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने बनवता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने बनवा. तुम्हाला जर वाटलं की थंबनेल कसं बनायचं त्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे, तो सुद्धा मी आणेल, तुम्ही खाली कमेंट करा. आता थंबनेल बनवला, नंतर मग व्हिडिओ प्रोसेस झाल्यानंतर त्याला थंबनेल लावा आणि व्यवस्थित प्रोसेसिंग झाल्यानंतर व्हिडिओ पब्लिक करा. आता पब्लिक करताना सुद्धा एक काळजी काय घ्यायची की पब्लिक करताना केव्हाही पब्लिक करायचं नाही, योग्य वेळी पब्लिक करायचा. उदाहरणार्थ सकाळी 9 ते 10च्या वेळेमध्ये पब्लिक करायचा किंवा दुपारी 12 ते 1च्या मधात किंवा मग संध्याकाळी 6 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत पब्लिक करायचा. हा बेस्ट टाईम आहे व्हिडिओ अपलोड करण्याचा. ठीक आहे, यामध्ये ऑडियन्स जास्त ॲक्टिव्ह असते, तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त येऊ शकतात. आता हे सगळं झालं, व्हिडिओ अपलोड केला, नंतर काय करायचं, YT स्टुडिओ नावाची एक ॲप्लिकेशन असते किंवा यूट्यूब स्टुडिओ नावाची एक ॲप्लिकेशन आहे यूट्यूबची, ती डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले ते तुम्हाला नक्की समजते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ कोणासोबतही शेअर करू नका, व्हिडिओला अजिबात स्वतः बघू नका. आणि तुम्ही व्हिडिओला शेअर केला नाही किंवा व्हिडिओ बघितला नाही तर यूट्यूब ॲटोमॅटिकली तुमचा व्हिडिओ लोकांना दाखवते. अगोदर 100 लोकांना दाखवेल, त्यातल्या 10-12 लोकांनी क्लिक केलं, अजून 500 लोकांना दाखवेल, त्यातल्या समजा 20-25 लोकांनी क्लिक केलं, अजून 1000 लोकांना दाखवेल. आणि जर तुमचा व्हिडिओ खरोखर छान आहे तर तुमचा पहिलाच व्हिडिओसुद्धा व्हायरल होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी या एकाच व्हिडिओमध्ये बघितल्या. व्हिडिओ शूटिंगपासून तर व्हिडिओ एडिटिंगपर्यंत, व्हिडिओ अपलोड कसा करतात, चॅनल कसा बनवतात आणि या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. आय होप तुमच्या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये मिळाले असतील. आणि हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.